शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान शरद पवारांनीच रचलं असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय। अजित पवारांना शरद पवार पलटी मारतात ते उशिरा कळलं अशा शब्दात खोत यांनी टोला लगावलेला आहे। 2014ला शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता असं खोत यांचं म्हणणं आहे। शिवसेनेला सत्तेमध्ये घ्यायचं नाही ही पवारांची अट होती असंही त्यांनी म्हटलंय। शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंनी लांब राहावं असं सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे। खोत आहेत साहेब, दादा भाऊ, ज्या पद्धतीने एकीकडे शरद पवारांनी आणि अमित शहाची भेट झालेली असताना पहाटेच्या शपथविधी आधी ही भेट झाली, दुसऱ्या दिवशी मात्र शरद पवारांनी शब्द बदलला असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। कसं पाहायचं याकडे? अजित दादा कुटुंबातले, त्यांच्या नात्यागोत्यातले महत्त्वाची व्यक्ती आहे आणि त्यांना उशिरा कळलं की पवार साहेबांनी पलटी मारली। 2014ला भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा पवार साहेबांनी दिला होता आणि तो नुसता पाठिंबा दिला नव्हता, दिल्लीमध्ये वरिष्ठांच्या बरोबर बसून मंत्रिमंडळ कसं स्थापन करायचं, तुमचं मंत्री किती, आमचं मंत्री किती, सगळी यादी फायनल केली ती। पण गड्याची एक आठ होती की उद्धव ठाकरेच्या सेनेला आत घ्यायची नाही, शिवसेनेला सत्तेत घ्यायचं नाही। दिल्लीचे मग मोदी साहेब असतील नाही तर अमित साहेब असतील हे म्हणत होते आम्ही शिवसेनेला सोडणार नाही। म्हणजे शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान हे कोणी रचलं या महाराष्ट्रामध्ये? पवार साहेबांनी। शिवसेना 2-3 वेळा फुटली, त्यातली माणसं कोणाकडे गेली? पवार साहेबांच्याकडे गेली। आणि म्हणून मला वाटतं की उद्धव साहेबांनी थोडं सावध राहावं, कारण ही आग लय वाईट आहे। कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, मोडणीम, सोलापूर।